सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत इच्छापत्र म्हणजे काय, इच्छापत्रातल्या तरतुदी, इच्छापत्रात काय नमूद करायचे आणि इच्छापत्राच्या अनुषंगाने सर्वसामान्य लोकांच्या मनात असणारे प्रश्न याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। सुरुवातीला इच्छापत्र म्हणजे काय हे जाणून घेऊया। इच्छापत्रालाच मृत्यूपत्र किंवा विल असंही म्हटलं जातं। तर इच्छापत्र म्हणजे असा लेखी दस्तऐवज की ज्यामध्ये इच्छापत्र करणारी व्यक्ती त्याच्या असणाऱ्या सर्व मिळकतींच्या अनुषंगाने त्या मिळकतींचे त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात कशा प्रकारे व्यवस्थापन करावे, कशा प्रकारे वाटप करावे याबद्दलचं तो लेखी निवेदन देत असतो। असा दस्तऐवज म्हणजे इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र। आता आपण बघूया इच्छापत्रात नमूद करावयाच्या आवश्यक गोष्टी कोणत्या। इच्छापत्राच्या सुरुवातीला इच्छापत्र करणारा व्यक्ती त्याचं पूर्ण नाव, वय, व्यवसाय, पत्ता, आधार क्रमांक या गोष्टी नमूद करणं आवश्यक आहे। त्यानंतर इच्छापत्रामध्ये इच्छापत्र करणाऱ्याचा जो हेतू आहे त्या हेतूचे निवेदन आवश्यक आहे। त्यामध्ये इच्छापत्र करून ठेवण्यापाठीमागची त्याची पार्श्वभूमी आणि भावना या दोन्हीचं निवेदन असणं गरजेचं आहे। त्यानंतर इच्छापत्र करणारा जो व्यक्ती आहे त्याची मानसिक व शारीरिक स्थिती कशी आहे याबद्दलची निवेदन त्या इच्छापत्रात असणं आवश्यक आहे। कारण भारतीय कायद्यानुसार इच्छापत्र करणाऱ्याची मानसिक स्थिती ही इच्छापत्र करतेवेळी अतिशय सौंड, उत्तम व त्याची सारासार विवेकबुद्धी जागृत असणं अपेक्षित आहे। त्यानंतर मृत्यूपत्रामध्ये कायदेशीर वारसांची नावं लिहिणे अपेक्षित आहेत। हे सर्व वारस जो इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करणारा आहे त्याच्या सर्व कायदेशीर वारसांची नावे त्यात असणे अपेक्षित आहे। त्यानंतर इच्छापत्र करणाऱ्या व्यक्तीच्या ज्या मिळकती आहेत त्या सर्व मिळकतींची कथने त्यामध्ये असणे अपेक्षित आहे। आता मिळकतीमध्ये स्थावर व जंगम अशा दोन्ही पद्धतीच्या मिळकतींचा समावेश होतो। आता स्थावर मिळकत म्हणजे काय आणि जंगम मिळकत म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया। स्थावर मिळकत म्हणजे आपलं राहतं घर, जागा, जमीन, शेतीवाडी, फ्लॅट वगैरे गोष्टी। आणि जंगम मिळकत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सोनं नाणं, पैसा अडका, बँकेतल्या ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकी वगैरे गोष्टी। आता इच्छापत्रात त्यानंतर या ज्या मिळकती आहेत त्या मिळकती इच्छापत्र करणाऱ्याला कशा प्रकारे प्राप्त झाल्या ते नमूद करणं गरजेचं आहे। त्यामध्ये जर इच्छापत्र करणाऱ्याला त्या मिळकती जर खरेदी पत्राच्या माध्यमातून प्राप्त झाल्या असतील, त्याने त्या मिळकती खरेदी केल्या असतील तर मिळकती खरेदी करण्यासाठी त्याने पैसे कुठून आणले याबद्दलचं विवेचन करणं गरजेचं आहे। त्यानंतर इच्छापत्रामध्ये स्थावर व जंगम मालमत्तेचे विभाजन कशा प्रकारे करणं अपेक्षित आहे याबद्दलचा सविस्तर उहापोह त्यांनी लिहिणं गरजेचं आहे। त्यामध्ये जे विभाजन केलेलं आहे ते विभाजन त्याच्या सर्व वारसांमध्ये आहे की वारस सोडून अन्य कोणाला तो त्या मिळकतीतला काही देऊ इच्छितो याबद्दलचा सुद्धा समावेश होतो। आता मिळकतीचं विभाजन करत असताना ते विभाजन जर विषम असेल तर त्याची कारणे नमूद करणं गरजेचं आहे। आता मिळकतीचं विभाजन विषम असणं म्हणजे काय तर एका उदाहरणातून आपण समजून घेऊया। एका क्ष नावाच्या व्यक्तीची मिळकत आहे आणि क्ष या व्यक्तीला अ, ब, क, ड अशी 4 अपत्ये आहेत। तो त्याची मिळकत अ, ब, क, ड यांना समप्रमाणात न वाटता तो अ, ब, क यांनाच वाटतो आणि ड ला केवळ 10% देतो। असे जर विभाजन असेल तर ते विषम विभाजन समजले जाते। असं विषम विभाजन जर तो करत असेल त्याच्या मिळकतीचं तर त्यानं त्याबाबतची कारणे त्या इच्छापत्रात नमूद करणं गरजेचं आहे। त्यानंतर इच्छापत्र करणाऱ्या व्यक्ती त्याच्या असणाऱ्या कायदेशीर वारसापैकी एखाद्या वारसाला तो काहीही देत नसेल तर असं करण्यापाठीमागं त्याची जी पार्श्वभूमी आहे किंवा कारणं आहेत तेही त्यानं नमूद करणं गरजेचं आहे। तसेच इच्छापत्र करणाऱ्या व्यक्ती एखाद्या वारसाला किंवा त्रयस्थाला त्याची सर्वच्या सर्व मिळकत देत असेल तर तो तसे का करत आहे याबद्दलची त्याची पार्श्वभूमी किंवा कारणे नमूद करणं हे देखील गरजेचं आहे। यानंतर
इच्छापत्राचा सर्व मजकूर पूर्ण झाल्यानंतर 2 साक्षीदारांच्या समक्ष इच्छापत्र करणाऱ्याने स्वतःची सही किंवा अंगठा उठवणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या इच्छापत्रावरील जे 2 साक्षीदार असतात त्या दोन्ही साक्षीदारांनी त्यांच्या सह्या करून त्यांची संपूर्ण नावे, त्यांचं वय आणि पत्ते नमूद करणं अपेक्षित आहे. त्यानंतर जे इच्छापत्रासोबत आवश्यक असणारी कागदपत्र आहेत त्यातला महत्त्वाचा भाग आहे ओळखपत्र. इच्छापत्र करणारी व्यक्ती ही तिची ओळखपत्र त्या इच्छापत्रासोबत जोडलेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर येतंय वैद्यकीय प्रमाणपत्र. इच्छापत्र करतानाच्या दिवशी इच्छापत्र करणारी व्यक्ती ही मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचं ते प्रमाणपत्र असतं. आता आपण बघूयात मृत्यूपत्राबाबतच्या किंवा इच्छापत्राबाबतच्या अनुषंगाने सर्वसामान्य लोकांच्या मनात असणारे प्रश्न आणि शंका. मृत्यूपत्राची अंमलबजावणी कधी होते? मृत्यूपत्राची अंमलबजावणी मृत्यूपत्र करून ठेवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच होते. कोणतीही व्यक्तीच्या हयातीत त्याच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कधीही होऊ शकत नाही. इच्छापत्राचा कायद्यामध्ये काही फॉर्मॅट आहे का? प्रचलित कायद्यामध्ये इच्छापत्राचा कोणताही फॉर्मॅट नाही. तथापि कायद्यानुसार कोणतंही इच्छापत्र हे कायदेशीर व व्हॅलिड होण्यासाठी मगाशी ज्या मी गोष्टी सांगितल्या तर त्या सर्व गोष्टी त्यामध्ये नमूद असणं गरजेचं आहे. आता मृत्यूपत्र रद्द करता येते का किंवा मृत्यूपत्रात बदल करता येतो का? याबाबत असं सांगता येईल की मृत्यूपत्र करणारा व्यक्ती त्याच्या हयातीत रद्द करू शकतो किंवा त्या मृत्यूपत्रात कितीही वेळेला तो बदल करता येऊ शकतो. त्यानंतर मृत्यूपत्राला किती रुपयाच्या रकमेचा स्टॅम्प लागतो? तर मृत्यूपत्राला कोणताही स्टॅम्प लागत नाही. मृत्यूपत्राला स्टॅम्प लावलेलं मृत्यूपत्र किंवा स्टॅम्प न लावलेलं मृत्यूपत्र हे दोन्ही मृत्यूपत्र अंमलबजावणीसाठी समानच आहेत. अंमलबजावणी करताना एखाद्या इच्छापत्राला स्टॅम्प लावलेला आहे किंवा नाही यामुळं काहीही फरक पडत नाही. त्यानंतर इच्छापत्र रजिस्टर करणे आवश्यक आहे का? तर नाही, इच्छापत्र रजिस्टर करणे कायद्यानं बंधनकारक नाही. अशी एक शंका आहे लोकांच्या मनात की जे साक्षीदार असतात ते साक्षीदार नातलग चालतील का? तर त्याचं उत्तर आहे हो, साक्षीदार म्हणून नातलग चालतील. तथापि त्या नातलगांचा ज्या मिळकतींचा उल्लेख इच्छापत्रात केलेला आहे त्या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारे हितसंबंध असता कामा नये. जर नातलगांचा त्या मिळकतीमध्ये हितसंबंध असेल तर असे नातलग साक्षीदार म्हणून कायद्याने चालणार नाहीत. अशी एक शंका आहे की इच्छापत्र हे हस्ताक्षरात असावं की टायपिंगमध्ये असावं? कायद्यानुसार हस्ताक्षरातील आणि टायपिंग केलेलं दोन्हीही इच्छापत्रे ही योग्य आणि कायदेशीर असतात. आणखीन एक असा प्रश्न आहे की कोणती मालमत्ता इच्छापत्राने माणूस देऊ शकतो? तर जी मालमत्ता स्वसंपादित असेल, स्वकष्टार्जित असेल ती मालमत्ता इच्छापत्राने देता येते. आता असा एक प्रश्न उद्भवतो की सामायिक मालकीच्या किंवा संयुक्त मालकीच्या मिळकती इच्छापत्राने देता येतात का? तर त्याचं उत्तर आहे की सामायिक किंवा संयुक्त मालकीच्या मिळकती या इच्छापत्राने देता येतात. तथापि इच्छापत्राने या मिळकती देणारा व्यक्ती तो त्या मिळकतीतील फक्त त्याचा अविभाज्य हिस्साच फक्त देऊ शकतो. अविभाज्य हिस्सा सोडून तो अन्य काहीही त्या मिळकतीतील देऊ शकत नाही. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा. आपले कोणतेही शंका प्रश्न असतील मला कमेंटमध्ये विचारा, मी त्यांना नक्की उत्तर देईन. धन्यवाद.